अंतःकरण चतुष्टयातले 4 कल्पित भाग आहेत. आता कल्पित भाग शब्दाचा अर्थ असा आहे की वास्तविक अंतःकरण हे तत्व एक आहे, पण त्या अंतःकरणाचं काम बदललं की त्या अंतःकरणाला वेगळं नाव मिळतं. आता जेव्हा संकल्पन विकल्प करायला लागतं अंतःकरण, त्या संकल्पन विकल्प करणाऱ्या अंतःकरणाला मन असं म्हणतात. आता संकल्प विकल्पात्मिका वृत्ती मन, हा असं मनाचं लक्षण केलेलं आहे. आता तेच अवधारणात्मका वृत्ती चित्त, हा आता धरून ठेवणे किंवा त्याच्यावर मग चिंतन सुरू करणं, बाहेर जाऊन इन्फॉर्मेशन गोळा करून आणणं. इथे बसल्या बसल्या आपण डेक्कन जिमखान्यावर जाऊन तिथलं काहीतरी कल्पना करू शकतो. हे दुकान उघडं असेल, मग ते आता मांडणी द्यायची अशी असेल वगैरे वगैरे, ही कल्पना करून हे चित्ताचं काम आहे. आता अंतःकरण जेव्हा हे काम करायला लागतं तर त्याच अंतःकरणाला चित्त म्हणतात. अंतःकरण जेव्हा निश्चय करायला लागतं, निश्चयात्मका वृत्ती बुद्धी. आता अंतःकरण जेव्हा निश्चय करतं तर त्याच अंतःकरणाला बुद्धी म्हणतात. आणि अंतःकरण केवळ मी आहे अशा स्वरूपात राहतं तेव्हा त्याला अहंकार म्हणतात. त्या कार्यभेदाने अंतःकरणाचा नावं वेगवेगळे मिळतात. आता मनाचं काम आहे संकल्प आणि विकल्प, त्यामुळे त्यात अनिश्चितता आहे. आणि मन हे चंचल आहे असं आपण जे म्हणतो, त्या चंचल मनामुळे त्याच्यामध्ये अनिश्चितता, हे असं आहे का असं आहे, असं असेल का असं असेल, अशा पद्धतीचे जे मनाचे संकल्प आणि विकल्प, ह्याच्याऐवजी हे चालेल का, हा जो भाग आहे हा संकल्प विकल्प, ज्याला पर्याय आपण म्हणतो. ते पर्याय शोधित राहणं, पर्याय शोधून ते समोर मांडणं, हे काम मन करत असतं. त्या मनाला चित्ताचं सहाय्य असतं. पर्याय शोधण्यासाठी मनाला चित्त सहाय्य करतं. आणि हे सगळी सामुग्री समोर आल्यानंतर बुद्धी निर्णय घेते. म्हणून बुद्धी हा अंतःकरण चतुष्टयातला बुद्धी हा सर्वश्रेष्ठ भाग आहे.